Okay. Sit straight, focus on your breathing. Close your eyes. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। Slowly open your eyes. आपण 6 चॅप्टर मध्ये आहोत. ओके. सहाव्या अध्यायात आपण पाहिलंय की योग मार्ग, योग साधना आणि ह्या योग साधनेत कसे वेगवेगळे अनुभव येतात, कुंडलिनी कशी जी निजून राहिलेली असते ती जागी होते आणि तिचा ऊर्ध्व मार्गात तिचं प्रयाण सुरू होतं आणि कशी ती मग जगदंबा शिवाला भेटते आणि तिथे त्यावेळेस आत्मस्वरूपाचं दर्शन होतं हे सांगितलं. आणि त्यासाठी मनाचं कसं नियंत्रण करायचं, मनाला कसं योगमार्गाने यमनियमांनी आळा घालायचा आणि मग त्याच्यावर नियंत्रण ठेवून कसं त्याला एकाग्र करून फोकस करून त्याच मार्गात एकसारखं आणायचं. जरी आपल्या हातातनं ते किंवा ते इंद्रियांच्या मागे जायला लागलं तरी मग त्याला जास्ती दम न देता थोडी मोकळीक द्यायची आणि मग नंतर परत लक्ष ठेवून नियमाने त्याला परत आणायचं. सो डिसिप्लिनचा डिसिप्लिनची महत्व इट वॉज एक्सप्लेन्ड. सो ते सगळं आतापर्यंत झालं. बघूया. आणि मग तिकडे ऐक्य, ब्रह्म ऐक्याची मी सर्वांमध्ये आहे आणि सर्व माझ्यामध्ये आहे अशा ओव्या आपण ऐकल्या काल. पुढे बघूया. जेणे ऐक्याची आदिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एकू का स्वरूपे तरी बहुते आहाती तरी तैसी सोनी बहुवे न होती ऐसी एक
ऐक्या चळाची स्थिती केली जाणे. जेणे ऐक्याची दिटी सर्वत्र मातेची किरीटी. देखिला जैसा पटी तंतू एकू. पटी पट पट म्हणजे कपडा. तंतू म्हणजे फायबर, एक दोरा. जेणे एक्याची या दिटी सर्वत्र मातेची किरीटी. म्हणजे वेगळा कलर, हा वेगळा दिसतंय, हे सगळं फक्त बोलण्याच्या आहेत गोष्टी. तर इन रियालिटी ऍक्च्युली तिथे धागेच असतात. ठीक आहे, वेगळं फॅशन डिझायनर कोणी असेल अमेरिकेचा किंवा काय, ते फॅब्रिक मध्ये त्याचं बेस असतं थ्रेडच. का स्वरूपे तरी बहु राहती, परी तैसा सोनी बहुवे न होती. किंवा वेगवेगळे दागिने, कानातले केले, हार केला, बांगड्या केल्या, वेगवेगळ्या दिसतं ना बोलण्यासाठी फक्त, पण आहे ऍक्च्युली फक्त सोनच. ना तरी वृक्षाची पाने जे तुली, ते तुली रोपे नाही लाविली. ऐसे अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. तसं एक वृक्ष असतं, त्याची वेगवेगळी पानं असतात, काय छोटी छोटी रोपं वेगवेगळी नसतात, एकच वृक्ष असतं, वेगवेगळं दिसतात ब्रांचेस. तसं ज्याचा अद्वैताचा दिवस उजाडतो आणि बुद्धीमुळे भेद होतात ना, ची रात्र डिसअपिअर होते, कारण अद्वैताचा दिवस येतो. तो पंचात्मकी सापडे, मग सांग पा कैसेनी अडे. जो प्रतीचेनी पाडे मदसी तुके. माझे व्यापकपण आघवे, गवसले तयाचेनी अनुभवे. तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. आता शरीरी तरी आहे, परी शरीराचा तो नोहे. ऐसे बोलवरी होये, ते करू काही. आता हा जो व्यापकपणा आहे, तो त्याला अनुभवाने आलेला असतो. कोणाला? त्या योग्याला. तो जरी ह्या पंचात्मकी देह आहे त्याच्यात असतो, तरी तो त्या देहाचा नसतो. ही इज नॉट लिमिटेड टू दॅट. पण तो कसं सांगणार आपण? हाऊ कॅन वी एक्सप्रेस दिस? दिस इज हाऊ इट इज, बट हाऊ कॅन वी एक्सप्रेस दिस? आता त्यांनी वेगवेगळे उदाहरणं दिले एकत्वाची. कसं एक बघतो सगळा योगी. इट इज लाईक, तर कोणी बोललं अरे हे बांगडी आहे, हे कानातले आहेत, तर आपण काय ते चुकीचं बोलतोय असं पण नाही बोलू शकत. पण ते सगळं सोनच आहे. हे एसेन्सच जो बघतो तो पण चुकीचा नाही आहे. इनफॅक्ट दॅट इज द रियालिटी. फक्त फॉर्म्स वेगळे आहेत, एसेन्स सेम आहे. म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिखे. जो चराचर देखे अखंडित, सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे. दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो. हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व. ते मानी जैसे अवयव आपुले होती. ते हे एक काय सांगावे, जया त्रैलोक्यची आघवे. मी ऐसे स्वभावे बोधा आले. म्हणून असो विशेष आपण पेया सारिखे. सी, विशेष धर्म आणि साधारण धर्म असे दोन कॉन्सेप्ट आहेत. विशेष म्हणजे स्पेसिफिक आणि साधारण म्हणजे जनरल. तर विशेष धर्म जे आहेत, म्हणजे वेगवेगळी लोक दिसतात, त्यांचे चेहरे, त्यांचं रूप, हे विशेष धर्म आहे. पण त्यांचा साधारण धर्म काय आहे? आत्मस्वरूप. त्यामुळे पण त्यांना ज्याला कळलं की हे विशेष पण आपलंच आहे,
इन अनदर फॉर्म, त्याला मग सुख दुःख, शुभ अशुभ हे दोन्ही त्याच्या आणि मनाची जे दोन धर्म आहेत, संकल्प विकल्प, हे समविषम भाव आणि हे जे विचित्र, विचित्र मीन्स डिफरंट व्हरायटी जे आहे, तो त्याचे अवयव आहे असंच जाणतो तो. इट इज नॉट बॉदरिंग हिम. सो जो जेव्हा ज्याला अ, आत्मस्वरूपाचा अनुभव होतो, तेव्हा त्याला व्हरायटीचा प्रॉब्लेम होत नाही. इन अदर वर्ड्स, इट इज हिज सेल्फ ओनली. हे ऐकेक काय सांगावे, जया त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोध झाला. मी हे सगळं आहे, स्वभावतयात हाच माझा स्वभाव आहे, हेच माझं स्वरूप आहे, असं ज्याला बोध झाला, त्याला काय सुख दुःख वगैरे, तर इट डझंट मॅटर टू हिम. इट इज वन अँड द सेम. तयाची देहू एककी राथी, लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसीची प्रतीती परब्रह्माची हा. त्याला देह असतो, सुख लौकिक, लौकिक म्हणजे हे व्यवहारिक, अलौकिक म्हणजे व्यवहाराच्या पलीकडले. या लौकिकात सुख दुःख जरी म्हणतात तरी आमच्यासाठी एकच गोष्ट आहे, तो परब्रह्म आहे, ते परब्रह्म आहे. म्हणून आपण पा विश्व देखिजे, म्हणून आपण पा विश्व देखिजे, म्हणून आपल्यालाच विश्व आहे असं जाण, आणि आपण विश्व होईजे, आणि तूच विश्व हो, ऐसे साम्याची एक उपसिजे. पांडवा गा अर्जुना, एक समानता, दिस इक्वॅनिमिटी, साम्याची जी उपासना आहे ती तू कर. ते तू ते बहुती प्रसंगी, आम्ही म्हणो याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. म्हणून अर्जुना, मी तुला खूप वेळा सांगितलंय वेगवेगळ्या प्रसंगाला, साम्या परवती जगी प्राप्ती नाही. जर तुला समत्वम आलं तर त्याच्यासारखं दुसरं काही प्राप्ती नाही ह्या जगात. आपण विश्वची होई जे. आता खूप इम्पॉर्टंट प्रश्न अर्जुन विचारतो. हा खूप वन ऑफ माय फेवरेट हे दोन श्लोक आहेत. चंचल हि मन कृष्ण, प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये, वायोरिव सुदुष्करम. चंचलम हि मन कृष्ण, चंचल हि मन कृष्ण, प्रमाथी बलवदृढम, तस्याहम निग्रहम मन्ये, वायोरिव सुदुष्करम. आता अर्जुन म्हणतोय की मन हे खूप चंचल आहे, वायूसारखं आहे, तर कसं कंट्रोल करू मी? ही सेइंग, क्लिअरली आस्किंग. खूप तहान लागते. अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीर, आमुचिया कणवा, परीन पुरोजी स्वभावा मनाचिया. हे अर्जुन म्हणतो, हे देवा, हे लॉर्ड, तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. परीन पुरोजी स्वभावा मनाची, पण हे मनाचा जो स्वभाव आहे चंचल, ते कसं काय समजणार त्याला? हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी टावया थोडे, त्रैलोक्यया. हे तुम्हाला माहिती आहे हे मन कसं आहे. आपण म्हंटल जर थांब बाबा तर थांबत नाही, त्याला त्रैलोक्य पण पूर्ण पडत नाही फिरण्यासाठी. म्हणून ऐसे कैसे घडेल, जे मर्कट समाधी येईल, का राहे म्हणतलिया राहेल महावातू. आता हे कसं घडेल?
हा जो माकड आहे, तो समाधी कशी लागेल त्याला? मर्कट समाधी येईल, का राहे म्हणतली या राहेल महावातू. महावातू म्हणजे जसं काय खूप जोरात वारा येतो ना, वारा. महावातू का राहील का एका ठिकाणी? जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यासी हातफळी, मिळवून जाय. जो निश्चयाला टाळतो म्हणजे कन्फ्यूज करतो, बुद्धीला पण सळी देतो आणि धैर्यासी हातफळी, धैर्य त्याला पण डगमगवतो. कोण? हे मन. जे विवेका ते भुलवी, आपल्याला विवेक असतो, निश्चय असतो, पण भुलवतो. संतोषासी चाड लावी, त्याला पण फसवतो संतोषला. बैसीजे तरी हिंडवी दहा दिशी, एका ठिकाणी बसलेलं दिसतं माणूस, पण 10 दिशेला हिंडवतो. जे निरोधेल घे उवावे, जया संयमूची होय सावावे, ते मन आपुला स्वभावो सांडील काही. निरोधलं, कंट्रोल केलं तर कंट्रोल होईल, किंवा संयम निरोध म्हणजे अरेस्टिंग, म्हणजे थांबवणे, आणि संयम म्हणजे कंट्रोल. पण तो मनाचा स्वतःचा स्वभाव काय सांडेल का तो? म्हणून मन एक निश्चळ राहेल, मग आम्हासी साम्य येईल, हे विशेषही न घडेल तयाची लागी. तर मन जर शांत निश्चयाने जर राहिलं तर साम्य येईल, म्हणजे मग इक्वानिमिटी येईल त्या मनाला. हे असं घडेल हे कठीण आहे. क्लिअर आहे अर्जुन? अर्जुन इज व्हेरी ओपन अबाउट व्हॉट ही इज. कठीण आहे. तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्, चंचल ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत् दृढम. प्रमाथी बलवत् दृढम, इट्स व्हेरी स्ट्रॉंग, की ते चाईलच बाहेर, इट इज माइंड. तेव्हा ब्युटिफुल दिस इज. श्री भगवानुवाच. सोल्युशन. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम. ह्याच्यात काहीही संशय नाही महाभाहो अर्जुना, की मन आहे ते निग्रह असतो, त्याला दुर्निग्रह म्हणजे इट इज नॉट स्टेबल. सेकंड इज व्हेरी, इट्स मूव्हिंग ऑल द टाइम. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यता. अभ्यास, ओनली विथ प्रॅक्टिस you can get it on its way, and only with detachment you can hold it, that control. वैराग अभ्यासेन तु कौन्तेय, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यता. खूप सुंदर आहे. तव कृष्ण म्हणती साचची, बोलत आम्हा सी ते तैसची तैसेची, यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. कृष्ण म्हणतात साचची, बरोबर बोलतोय, खरच हा मनाचा चपळ स्वभाव आहे. परी वैराग्याचे निआधारे, जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एक अवसरे स्थिरावेल. ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत, ऐका. कृष्णाने सांगितलेलं सोल्युशन आहे. वैराग्याच्या आधाराने आणि जर अभ्यासाची तुम्ही मोहर लावलीत तर कधी ना कधी ते स्थिरावेलच. या दोन गोष्टी, इट विल हॅपन, इट विल. काजे यया एकनिके, जे हे देखिले गोडाचिये ठाया सोके. दिस इज सो अमेझिंग. complete understanding of the dynamics of how mind functions, I feel, is right down here.
काजे यया ऐकनिके, जे हे देखील गोडीचिया ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिक, दावीत जाईजे. ऍक्च्युली ना मन आहे ना, जिथे त्याला गोडी लागते ना तिथे तो थांबतो. तर अनुभव सुख आहे जे ह्या प्रॅक्टिसमुळे मिळाला पाहिजे, ते थोडं थोडं तुम्ही दाखवत जा त्याला. म्हणजे वन्स तुम्हाला ती गोडी आली की मग ते बरोबर तिथे जाईल. सी हे अजून एक्सप्लेन केलंय त्यांनी. कारण कसं आहे, कुठलीही गोष्ट आपण मन का करतं, कारण त्याला ते आवडतं. आवडतं म्हणजे त्याच्यात सुखानुभव होतो म्हणून. मग आपण जर करायचा जप करायचा, त्याच्यात सुखच नसेल तर काय आपलं करायचं बाबा, श्रावण महिन्याचं झाले 4 झाले, कंटाळा तो होतच नाही. काय झालं ते जेवण झालं? कारण त्याच्यात गोडी नाहीये. कधी झाले माझ्या 5 माळा, आज श्रावण गुरुवार आहे म्हणजे झालं. गोडी कशी निर्माण होणार? अनुभवानीच. मन काय आपलं मूर्ख नाहीये. आपल्याला मूर्ख बनून कधी बाहेर नेईल कळत पण नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. जस्ट करायचं तर सिन्सिअरली करायचं. नाही तर उगीच कशाला दाखवायला. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिगती कही, तया ना कळे हे आम्हीही न मानू काही. ज्याला विरक्ती नाहीये त्याला अभ्यास घडत नाही आणि त्याला काही कळणार नाही. त्याचं मन तर स्थिरवणार नाहीच. परी यमनियमांची वाटा न वचिजे, कही वैराग्याची सेन करिजे, केवळ विषय जळी ठाकिजे बुडी देऊनी. जो यमनियमांचं पालन नाही करत तो आणि त्याला वैराग्य नाहीये, फक्त विषयांमध्ये बुडलेला असतो, तर काय होणार? या जालिया मनासी कही, युक्तीच्या कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही, कैसोनी सांगी. अशा मनाला युक्ती नसते, मॉडरेशन नसतं, कंट्रोल नसतो. मग त्याला निश्चय कसा येईल तू सांग मला अर्जुना. म्हणून मनाचा निग्रह होये, ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मगनो हे कैसा पाहे. व्हॉट अमेझिंग टीचर. सर म्हणून मनाचा निग्रह, कंट्रोल, डिटर्मिनेशन जर असेल, मग हा जो उपाय जो सांगितलाय तो जर स्टार्ट केला तर कसं यश येणार नाही मला तू सांग. मनाचा निग्रह पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटिके परी आपण पया अभ्यासू नटके हेची म्हणे. हे जे योग साधन आहे हे काय उगीच फुकट सांगितलेलं आहे, ते काय खोटं नाहीये. जर आपल्याला ते त्याचा अनुभव नाही आलाय, देन दॅट इज बिकॉज आपण त्याचा अभ्यास नाही केला. सो द ओनस इज ऑन अस. अंगी योग्याचे होय बळी, तरी मन तुले चपळ, काय महदादी हे सकळ आपुन हे. ह्या योग्याचे जे बळ आहे ते काय माइंडचा जो चपळपणा आहे, मनाचा जो चपळपणा आहे, तो काय कंट्रोल नाही होणार. आपुन हे तेथ अर्जुन म्हणे निके, देवा बोलती ते न चुके, साच योग बळेसी न तुके मनोबळ. अर्जुन म्हणतात मग हो 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 बरोबर तुम्ही बोलताय ना कृष्णा, श्रीरंगा, ऋषिकेशा, बरोबर बोलताय तुम्ही. या योगबळाच्या समोर मनोबळ काहीही नाही. परी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही ये तुले दिवस याची मातुही नेणो, म्हणून मनात जी म्हणो अनावर, हा आता आघवे या जन्मा, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा,
योग परिचय आम्हा जाहला आजी. तू जो आज योगाबद्दल ज्या योगाबद्दल सांगितलंस तुम्हाला, ते मला इतके दिवस माहित नव्हतं रे कृष्णा. म्हणून मला असं वाटत होतं की हे मन कंट्रोलमध्ये नाही राहू शकत कुठल्याच प्रकारे. पण आता माझे एवढ्या जन्मांनंतर मला हे ऐकायला मिळालंय, तुझ्या प्रसादामुळे पुरुषोत्तमा, हा योगाचा जो परिचय आम्हाला झालाय, खरंच त्याच्यामुळे आता मला पटलंय की हे होऊ शकतं मन. हं? खरंच. इट्स सो इम्पॉर्टंट की आता पटलं अर्जुनाला की हो बाबा. पण आता अर्जुनाचा एक महत्वाचा प्रश्न आहे. आता कुठलंही आपण काही काम करत असलो तर आपण काय करतो, मग आपण इन्शुरन्स पण घेतो. आपण जर एवढं सगळं करतोय मी बिझनेस, पण मी गेलो तर काय, मग पुढे फायदा काय माझा? नाही, आपण इन्शुरन्स काय फक्त आपण गेलो तर आपल्या मागे जे आहेत त्यांच्यासाठी असतो. पण अर्जुन तर तिचे की माझा फायदा काय होईल ह्या गोष्टी केल्यावर. परत ही आजचं क्वेश्चन बघूया. परी आणिक एक गोसाविया. आता कृष्णाला गोसावी म्हणतात. मग संशयो असे साविया, तो तव वाचोनी फेडावया समर्थू नाही. हे गोसाव्या, हे कृष्णा, जे मला काही संशय आलेत मनात, पण तुझ्या पेक्षा कोणी दुसरं समर्थ नाही ते आन्सर करा. म्हणून सांगे गोविंदा, कवण ऐकू मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विण. इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेचे या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढिला नगरायावया. तव आत्मसिद्ध न ठकेची, आणि मागुते न येव वेची. ऐसा अस्तु गेला माथारीची आयुष्य भानू. जैसे अकाळी आभाळ, अळूमळू अळूमाळू सपातळ, विपाये आले केवळ, वसे ना वर्षे तैसी दोन्ही दुरावली. व्हेरी प्रॅक्टिकल क्वेश्चन. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धातया. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धा चाची समाजी, बुडला तय होजी कवण गती. तो म्हणतोय, तू आता एक प्रश्न आहे मला कृष्णा, की हा जो, पण तूच उत्तर देऊ शकतोस. तर गोविंदा, हे आता त्याने ठरवलंय की की मला हा अभ्यास करून, मला ही प्रॅक्टिस करून, वैराग्य करून मला हे आत्मस्वरूप जाणून घ्यायचंय, म्हणून मी त्याच्यासाठी काम करायला लागलो. आणि मग माझ्या श्रद्धेमुळे इंद्रियांच्या सुखांपासून पण मी दूर गेलो. म्हणजे आता काय नाही, गुलाबजाम केलेत, मोदक केलेत, काय नको मला, काय नको असं बोलत तो फक्त फोकस केलाय त्याने आत्मसिद्धीसाठी. पण त्याच्यात जर त्याचा असता गेला माझारीच्या आयुष्य भानू, आणि जर तो जर मेला तर, कारण त्याला आत्मसिद्धी नाही झाली आणि तो मेला तर काय, जैसे अकाळी आभाळ, म्हणजे अकाळी मृत्यू झाला आणि तो करतोय सगळं, मग काय झालं, न धड हे त्याने एन्जॉय केलं, न धड ते मिळालं. तैसे दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धातया. श्रद्धा आहे त्याची, पण नाही मिळालं त्याला, इह सुख पण नाही मिळालं. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धा चाची समाजी, बुडला तय होवाजी कवण गीत. मग त्याची गती काय, पुढे काय त्याचं, उगीच एवढं कंट्रोल बिंट्रोल करलं ना, आत्मसिद्धी वगैरे काय नाही मिळाली, समाधी पण नाही लागली, नाही मग काय फायदा. श्रीकृष्ण बोलतात, तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचूनी अन्यथा गते आहे ना, आहे गा. परी एतुले हेची एक गडे, जे माझारी विसाववे पडे, तेही
परी ऐसोनी सुरावाडे जो देवा नाही. आहा, हे रवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता, सोहम सिद्धांते सिद्धिते. परी ते तुला वेगु नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे. कृष्णाने सांगितलेलं आहे ऐकून तर असं बरं वाटतं ना, की देर इज नो प्रॉब्लेम इन इवन इफ वी अटेम्प्ट फॉर दिस. ते म्हणतात, कृष्ण म्हणतात, ज्याची मोक्षसुखी आस्था आहे, one who wants to be free from his torture of his mind. Liberation is from your mind only. There is no other liberation really. Your mind is your own problem. So when मोक्षसुखी आस्था जी आहे, त्याला मोक्षशिवाय गतीच नाही, दुसरं काहीच नाही, ज्याची आस्था आहे. कसं? पण फक्त एवढंच एकच घडतं, की त्याने जर फुल फोकस करून दिवस रात्र सोहम ची जर अभ्यास केला असता तर त्याला मिळालंच असतं. एनिवेज त्यांनी नाही केलंय तसं. तर मग दुसरा ऑप्शन आहे, थोडा विश्राम घेतो तो, विसावा घेतो आणि नंतर ही कंटिन्यूस. कसं? दिस इज दी श्लोका. प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समाः, शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो अभिजायते. शुचीनां श्रीमतां गेहे योगो भ्रष्टो अभिजायते. तो ज्याने साधना केली आहे पण पूर्ण झाली नाही, पूर्णत्वाला आलेली नाही आहे, मग त्याचा दुसरा जन्म कुठे होतो याच्याबद्दल इतकं सुंदर वर्णन आहे. एके कवतिक हे कैसे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायसे कैवल्य कामू. मग ते जीजे अमोघ अलौकिक भोग, भोगिताही सांग कंटाळे मना. हा अंतरायो अवचिता, कावोढवला भागवता, कावोढवला भागवता. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य, पाठी जन्मे संसारी, परिसकळ धर्माचिया माहेरी. लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. तो जो आहे जीव, तो त्याचं अनायसेने कैवल्य काम, अनायसेने एफर्टलेसली त्याला ते कैवल्य, युनिटी किंवा एक जे पद आहे आत्माचं, त्याची इच्छा असते एफर्टलेसली. आणि त्याला अलौकिक भोग पण मिळतात. त्याला अलौकिक म्हणजे त्याला खूप स्वर्गाची जशी भोग असतात तसं त्याला भोगाचं पण मिळतात, पण त्याला त्याचा कंटाळा आलेला असतो. आणि तो संसारी जरी जन्मला तरी तो धर्माच्या माहेरी जन्मतो. आणि कसा त्याचा जन्म होतो म्हणजे कसं, एखाद्या खूप सुंदर जमिनीत जसं शेतामध्ये बीज टाकलेलं असतं आणि कसा लोंबा, फुल लोंबा मीन्स ऑफ दी ग्रेन्स राईस चा लोंबा, एकदम छान जो जमिनीत सुपीक जमिनीत जो असतो एकदम फुल खूप दाणे दाणे असतात, तशा क्षेत्रात त्याचा जन्म होतो आणि खूप मस्त तो वाढतो. विभव श्रियेचा. आता कुठल्या घरात कसा वाढतो तो सांगतात. जया ते नीतीपंथी चालीजे, ज्यांच्या घरात नीती असते. सत्यधूत बोलीजे, सत्याला पाळतात. देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी, त्यांचे आचार विचार शास्त्रदृष्टीप्रमाणे असतात. वेद तो जगेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया ते. तिकडे वेदला खूप मानतात त्या घरात, आणि व्यवसाय पण असतो, तो पण सारासार विचार करून करतात ते.
जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदी रिद्धी. त्या घरामध्ये चिंता नसतात, वरीज नसतात. परमेश्वराची पतिव्रता झालेले असतात त्या घरातले, म्हणजे दे आर ओनली फोकस्ड ऑन ईश्वर. जयाची गृहदेवता आदी रिद्धी, खूप संपत्ती श्रीमंती असते त्या घरात, रिद्धी असतात. ऐसा निज पुण्याची जोडी, वाढी वाढी नल्ली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योग्य च्युतू. निजपुण्याची, खूप पुण्य करून आलेलं असतं म्हणून त्याला त्या सर्व सुखाच्या घरात त्याचा पदार्पण होतं. योगच्युतू, जो योगा कंप्लीट केलेला नाहीये तो अच्युत नाही, योगच्युतू, जो योगातनं खाली पडलेला आहे. पण आता त्याला हे पुन्हा असं मिळतं, म्हणजे ही डझंट हॅव टू स्ट्रगल अगेन, ही गेट्स रेडीमेड. त्याच्या रेडीमेड म्हणजे त्याच्याच कर्माने मिळवलेलं असतं. अथवा ज्ञानी ज्ञानाग्निहोत्री, जे पर ब्रह्मण्य श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत. पर महासुख क्षेत्री, खूप सुख असतं त्या क्षेत्रात जिथे त्याला जन्म होतो. जे सिद्धांताची सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कुंजते कोकिळवनी संतोषाच्या. सिद्धांताच्या सिंहास, व्हेरी प्रिन्सिपल्ड फॅमिली, आणि दे हॅव व्हेरी हॅपीनेस. जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहा ते नित्यफळी, तया योगियांच्या कुळी जन्म पावे. विवेकद्रुमाचे मुळी, विवेक इज द मेन थिंग, डिस्क्रिमिनेशन थिंकिंग इज द मेन थिंग इन दिस हाऊस. त्या योग्यांच्या घरी कुळी जन्म होतो. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा, तैशी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते. किये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुबे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. जरी ते लहान असतं बाळ, मोठं व्हायच्या आधीच ही नोज अ लॉट ऑफ थिंग्स, कारण आधीचा अभ्यास असतो सगळा, आणि सकळ शास्त्र त्याला येतात मग त्या जीवाला. निगती मुखे, सकळ शास्त्र स्वयंभे. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. असा जन्म मिळण्यासाठी देव पण होम वगैरे करतात स्वर्गामध्ये. असं मला अशा ठिकाणी जन्म द्यायला पाहिजे जिथे शास्त्रांचं अध्ययन होत असेल, जिथे नीती चालते, जिथे विवेक आहे, जिथे संतोष आहे, सुख आहे, असं. अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे, ऐसे जन्मे पार्था गाजे ते तो पावे. त्यांना मृत्यू लोकात अशा ठिकाणी जन्म यायचा असतो, मग त्यांना तो मिळतो. आणि मागील जे सद्बुद्धी, जेथे जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवती नवी लाहे. तेथ सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसा अवलिळा पाताळ धने, तैसे दुर्भेदचे अभिप्राय, का गुरुगम्य हन ठाय. तेथे सौरसे विणजाय बुद्धी तयाची, बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवन सहजे गगना मेची लागे. मागची जी सदबुद्धी असते त्या जीवाची, ती कंटिन्यू होते आणि त्याचं मन कॉन्सन्ट्रेट वगैरे इझिली होतं, सहज होतं. ऐसे नेणो काय आ पैसे
तया तेची कीजे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे. काय सुंदर लिहितात. आणि मग तो तो जो जीव असतो, आता त्याला ते दुसरं चांगलं घर मिळालंय, तर अभ्यास सहज होतो. थोडासा अभ्यास केला ना तरी मिळतो. समाधी घरपुसे मानसाचे. समाधी विचार फिरते. कुठे होते? तो कुठे आहे? मला तिकडे भेटायचं त्यांना. सो ब्युटिफुल. जाणीजे योगपीठीचा भैरवू, काय हा आरंभरे रंभेचा गौरवू, की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला. वैराग्य सिद्धीचा अनुभव रूप घेतलंय त्या जीवानी असं. इट्स अ प्रेज एक्सप्रेशन. हा संसारू उमाणिते माप, का अष्टांग सांग सामग्रीचे द्वीप. संसार कसा करायला पाहिजे मोजून मापून त्याला कळतं. अष्टांग जे अंग योगाची आहेत अष्ट, तसं जसा का तो द्वीप आहे. इज अन आयलंड ऑफ दॅट नॉलेज. जैसे परिमळाचे धरिजे रूप चंदनाचे. जसं चंदन परिमळाचे हे रूप आहे ना, ब्युटिफुल सुवास, त्याचं रूप चंदन आहे. तैसा संतोषाच काय घडिला, की सिद्ध भांडाराहुनी काढिला. दिसे तेणे मने माने रुडला साधक देशे. जे वर्षशतांची कोडी जन्मसंहारीची आडी. लंघिता पातला थडी आत्मसिद्धीचा ची. म्हणवनी साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे. मग आयतिये बैसे राणीवे विवेकाचिये. पाठी विचारतिया वेगा तो विवेकू ही ठाके मागा. मग अविचारणीया ते आगा घडवणी जाय. पण तो इतका पुढे गेलेला असतो की विवेक पण मागे पडतो. बिकॉज ही इज गॉन बियॉन्ड दॅट. विवेक वैराग्य ते तर मनाचे मेहुडे विरे. पवनाचे पवनपण सरे. आपण मुरे आकाशही. प्राणवाचा माथा बुडे. ये तुले अनिर्वाच्य सुख जोडे. म्हणून आधीची बोली बहुडे तया लागी. त्याचं मनाचं संकल्प विकल्प म्हणजे काय, संकल्प आणि विकल्प कॉन्फ्लिक्ट होत असतात ना मनात. करू की नको करू, त्याच्यातच जातं अर्ध आयुष्य आपलं. आणि सो बेसिकली एकाग्रता, फर्म क्लॅरिटी, डिसिजन, हे सगळं त्याच्या बरोबर असतं. जसं ढग आकाशामध्ये विरून जातो, प्राणात मिळून जातो, तसा तो अनिर्वाच्य काल सांगितलं होतं, जे वाचाच्या पलीकडले आहे, जे आत्मसुख ते त्याला प्राप्त होतं. म्हणून आधीच बोली बहुडे त्या लागे. म्हणून मी आता काय याच्याविषयी जास्ती बोलत नाही, कारण लास्ट टाइम मी बोललो होतो. ऐसी ब्रह्मीची स्थिती, जे सकळा गतींची गती. तया अमूर्ताची मूर्ती होनी ठाके. त्याला ती गतीची गती जी आहे आत्म सुखाच्या प्राप्तीची, ती त्याला प्राप्त होते. तेणे बहुती जन्म मागिली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली. म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. आणि तद्रूपे तेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न. जैसे लोपले अभ्रगगन होनी ठाके. जशी लग्न घटिका जवळ येते आणि मग लग्न होतं, तसं त्याचं तद्रूपता जे आहे तसं होतो. पण तो त्याला जेव्हा ते आपलं दर्शन होतं, तो तसं होऊन जातो. आता आयडेंटिटी काय, आपण आरशात बघतो, हो हे शरीर आहे मी, तर आपल्याला ही शरीराची तद्रूपता आहे. म्हणजे आत्माशी तद्रूपता होते, त्या आपली आयडेंटिटी चेंज होते. तर आत्म्यारूपी पत्नीशी लग्न होतं, असं ही सेम.
तैसे विश्वजेत होय मागवते जेथ लया जाये ते विद्यमानेची देहे जाहले तो गा. जरी तो देहात असतो तरी त्याला ते प्राप्त होतं. काय? आत्मस्वरूपाचं सुख, आयडेंटिटी. जया लाभाची आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजिये एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानिये गा अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा ज्ञानाची या. जे भजियांच्या भज्य यज्ञिकांचे याज्य एवजे पूज्य सकळ सकळ सदा. हे वेगवेगळ्या कर्म, ज्ञानी, परत भक्ती, हे सगळ्यांचा जो गोल आहे तो तो होतो. गोल काय आहे? टू अंडरस्टँड हू यू आर. आत्मज्ञान प्राप्ती. त्यानेच समता येते ना, नाही तर कशी येऊ शकते. तर तो तसा बनतो असं सांगतात. तोची तो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकाचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञान्यांसी वेद्यू सॉरी म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू वंद्यू बंधू नाही वंद्यू तो ज्ञानियांसी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथू वेगवेगळी नावं दिलेत त्याला. कर्मनिष्ठांचा वंद्यू, द वन्स हू आर डेडिकेटेड टू द कर्म मार्ग, त्यांच्यासाठी वंदनीय. ज्ञानियांसी वेद्यू, जे ज्ञानमार्गात आहेत त्यांना अंडरस्टँडिंग करण्यासाठी, त्याला अंडरस्टँड केलं तर तुम्ही कळू शकतं. वेद्यू तापसांचा आद्यू, आणि जो तप जे करतात त्याचा आद्यू जो नॉलेज देतो कसं ताप म्हणजे पेनन्स करायचा. तपोनाथू पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे म्हणून या कारणे तंतु मी सदा म्हणे योगी होय अंतःकरणे. पंडू कुमारा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. म्हणून म्हणतात हे, म्हणून ह्या कारणासाठीच मी सांगतोय अर्जुना, तू योगी हो अंतःकरणात. सी योगी पण जे आहे ना, दॅट इज ऑफ युअर माइंड. असे एका विशिष्ट प्रकारचे कपडे घातले, विशिष्ट प्रकारची दाढी वाढवली की योगी नाही होत. असं नाही की ते योगी नसतात, पण इट इज अबाउट युअर माइंड. इट इज अबाउट द स्टेट ऑफ युअर माइंड. अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देवो जाणिजे आणि सर्व सुखा सर्वस्व माझे चैतन्य तो. जया भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मीची जाहले अनुभवे अखंडित. हा जो योगी असतो तो देवांचा देव असतो. हा जो योगी, हा कोण? व्यक्ती जे तुमच्या आमच्या सारखा, पण जर त्याला अंतःकरणात जर ते ज्ञान प्राप्त झालंय तर तो देवांचा देव होतो. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, आणि ते माझे सुख सर्व आहे, सर्वस्व आहे, चैतन्य आहे तो. जया भजता भजन बजावे, त्याचं भजन करू शकतो आपण. कारण काय आहे, ही इज आयडेंटिफाईड. जिचं रूप वाटतं की एक्स आहे, वाय आहे, झी आहे, त्याचं नाव फक्त वेगळं आहे, पण ऍक्च्युली ते चैतन्य रूप आहे. तुझ्याने आयडेंटिफाय केलं आणि तो कसं वागतोय त्याचं दर्शन घेऊन सुद्धा आपल्याला थोडं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. हे भक्ती साधन जे आघवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. तो मीच आहे, कृष्ण म्हणतो तो मीच आहे. मग तया आम्ही प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नवे गात वसाचे सुभद्रापती. सुभद्रापती अर्जुना,
तो मीच आहे. मीच प्रीती आहे त्याची आणि त्याचा मी आहे. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा. ते असे एक होतात आणि तुला उपमा पाहिजे असेल तर, तरी मी देह तो आत्मा हेची होय. मी देह तो आत्मा हेची होय. ही उपमा का असते? दे आर सो एकवट झालेले असतात ते. हां, मला ते एक भजन आठवतंय. देह देहाचे मंदिर, देह देहाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देह देहाचे मंदिर, देह देहाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देही हो ईश्वर, तसा देही हो ईश्वर. जसे पाणी. तर तेच आहे हे. मी देह तो आत्मा हेची होय. जशी उसात हो साखर, तसा देही परमेश्वर. देह देहाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. सो दॅट इज व्हॉट इट इज. ऐसे भक्त कोरचंद्रे तेथ त्रिभुवने कन कनरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. आता संजय सांगतोय धृतराष्ट्राला, हा त्रिभुवनाचा जो नरेंद्र आहे, राजा आहे, जो गुणांचा समुद्र आहे, कोण? आपला श्रीरंग. तो सांगतोय हे सगळं. तेथ आदिलिपासुनी पार्था, ऐकिजे ऐसीची अवस्था. दुणावली हे यदुनाथा भावो सरले, की सावियाची मने तोषला. जे बोला आरिसा जोडला, तेणे हरिखे आथा उपलवला निरूपिल. हेच त्याने आता त्याने कसं सगळी योगाची अवस्था असते हे यदुनाथाने एक्सप्लेन केलंय. आणि अजून तो काहीतरी आपल्याला सांगतोय. ऐका धृतराष्ट्रा, तो प्रसंगो आहे पुढे पुढा, जेत शांतू दिसेल उघडा. आता तो प्रसंग पुढे आहे जिथे शांत रस आहे. तो पालविजेल मुडा प्रमेय बाजीचा, जे सात्विकाचे निवडपे, गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निडारले वाफे. चातुर चित्ताचे वर अवधानाचा वाफसा, लाधला सोना या ऐसा, म्हणून पेरावया ढिवसा. श्री निवृत्तीसी ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोंडे, माता हात ठेविला ते पुढे, बीजची वाहिले म्हणून येणे मुखे जे जे निघे, ते संतांच्या हृदयी साचची लागे. हे असो सांगो श्रीरंगे. आहा, बोलिले जे. जसं जमीन असते त्याच्या आधी सात्विकाचे वडपे, गेले आध्यात्मिकी खरपे, सहजे निडारले वाफेच्यात. हे सात्विकाचे जी माती आहे त्याच्यामध्ये काही दगड होते, पण ते दगड या आध्यात्मिकाच्या ज्ञानाने ते फोडलेत आणि आता ते एकदम माती वगैरे व्यवस्थित झाले आणि त्याचे वेगवेगळे वाफे बनवलेत, स्क्वेअर्स, आणि त्याच्यात सुंदर बी हे निवृत्तीनाथांनी टाकलंय. आणि ते सद्गुरूंनी केलं आणि सद्गुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवलाय, म्हणून जे जे माझ्या मुखातनं निघतंय ते संतांच्या हृदयाचे आहे ते निघतंय. असं आता श्रीरंग असं ज्ञानदेव महाराज सांगतायत. काय श्रीरंग सांगतायत? हे माझ्या मुखातनं निघतं, कारण निवृत्तीनाथांचा गुरूंचा हात आहे, गुरुज ग्रेस. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा
देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या. अवधानाचे निहाते, नेयावे हृदय आतवते, हे रिजवितील आयणी ते सज्जनांची या. सो ब्युटिफुल. मनाचिया कानी ऐकावे, मनाचिया कानी ऐकावे म्हणजे मनाने ऐकायचं, कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन. बोल बुद्धीच्या डोळा देखावे म्हणजे बोल जे आहेत मनाच्या कानी ऐकायचं, म्हणजे कम्प्लीट माइंड शुड बी देअर अँड इंटेलेक्ट शुड अनालाइज, नॉट ओनली जस्ट लिसन. इंटेलेक्ट. बोल बुद्धीच्या डोळा देखावे, अर्थ दिसतो ना. हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या, आणि हे आत घ्यायचं चित्तामध्ये. अवधानाचे निहाते, अवधान सावधान, स अवधान, विथ अटेन्शन, विथ अवेअरनेस. नेयावे हृदया आतवते, and then take it inside. हे रिझवितील आयणी ते सज्जनांची या. Then that will actually क्रिएट अंडरस्टँडिंग इन गुड पीपल. सज्जनच करू शकतात हे स्वहिता ते निवविती, परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती लाखोली जीवा. आता अर्जुनेसी श्री मुकुंदे, मुकुंद नागर बोली जेल विनोदे, ते वो ये चेनी प्रबंधे सांगेन मी. स्वहिताते निवविते, तुमच्या हितासाठी, स्वहितासाठी निवविती सांगतायत ते. परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती लाखोली जीवा. तुम्हाला स्वतःच निज सुख मिळण्यासाठी हे मी सगळं सांगतोय, ऑब्जेक्टिव्ह. आता अर्जुनेसी श्री मुकुंदे, नागर बोली जेल विनोदे. खूप जो व्यवस्थित आता आपल्याला खूप आपलं अट्रॅक्ट करून जे सांगतोय मुकुंद अर्जुनाला, ते वोवेचियान प्रबंधे सांगेन. आता जे अर्जुनानी विचारलंय आणि मुकुंद सांगणार आहे अजून, ते तुमच्या हितासाठी आहे. ते आपण सांगेन मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी आता सांगेन. 6वा चॅप्टर कम्प्लीट झाला. ब्युटिफुल, ब्युटिफुल. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयोग संयमयोगो नाम 6ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. Please close your eyes. डोळे बंद करा. आपल्या भगवद्गीतेत एकूण 18 अध्याय आहेत. असं म्हणू शकता की 6 6 6. आज पहिले 6 जे अध्याय आहेत ते आज पूर्णत्वास आले आहेत महाराजांच्या कृपेने. माझे सद्गुरू गजानन महाराज, त्यांच्या कृपेने आज आपण हे नियमित ऐकू शकलो. पुढचे 12 अध्याय पण असेच त्यांच्या कृपेने ऐकू शकू. आपण त्रिवार करतो शांती, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आधी भौतिक म्हणजे आधी ह्या जे भौतिक आहे, आपलं शरीर, आपलं कान, आपले नाक, म्हणजे आपलं जे शरीर आहे किंवा आपण जिथे राहतो त्या स्थानी, ह्याची सगळ्याची आपल्याला साथ मिळाली तरच आपण ऐकू शकतो. म्हणून आधी भौतिकाची शांती.
आदिदैविक. आदिदैविक म्हणजे काहीतरी पाऊस पडलाय खूप आणि घरात पाणी आलंय तर आपण बघू शकतो का, ऐकू शकतो का हे? नाही. म्हणून आदिदैविकाची शांतीसाठी पण आपण प्रार्थना करतो. आणि शेवटी महत्वाचं आध्यात्मिक. जर मनच शांत नसेल आणि आपल्या नशिबात काहीतरी वेगळ्या गोष्टींमुळे मन सतत डिस्ट्रॅक्ट होत असेल, तर आपण ते सुख घेऊ शकत नाही. आपल्या नशिबाच्या कर्मफळाचा जो भाग असेल प्रारब्ध कर्म त्याच्यामुळे आपल्याला मिळतं. आध्यात्मिक पण शांती गरजेची आहे म्हणून आपण त्रिवार शांती करतो. तर आपल्याला या तिन्ही गोष्टींची जोपर्यंत साथ मिळत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट संपूर्ण होत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट करतो. आपल्या हातात जे जेवण पण येतं ते ह्या तिन्ही गोष्टींच्या सपोर्टमुळे होतं. किती किती जगाचा वाटा आहे आपल्या मुखात अन्न जाईपर्यंत. आपण कसले कंप्लेंट करतो, हे नाही ते नाही. प्रत्येक क्षण गिफ्ट आहे आपल्याला ह्या तिन्ही गोष्टींची आणि त्याच्यावर हे ऐकायला मिळणं बापरे, खरंच. त्यामुळे अं, असंच आपल्याला ह्या तिन्ही अं, अं, जे आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक आहेत त्यांची आपल्यावर कृपा असू दे. गुरूंचा हात असला की सगळंच होतं. पण आपल्या जर मनात जर ते असेल तरच होतं. मग आपण त्या प्रार्थनेने चा क्लास करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. स्लोली डोळे उघडा. हरि ओम. थँक यू.